श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आधीच्या व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आमचे इथं माझ्या नणंदबाई म्हणजे आमचे दीदी ते आले होते धोंडे जेवण खायला, त्यांची फॅमिली वगैरे. त्यानंतर मीही माझ्या माहेरी धोंडे जेवणासाठी जाणार होते आज. त्यामुळे मी आवरलं वगैरे छान असं. सकाळ सकाळी यांनी छान असे मला जोडवे गिफ्ट केले अधिक महिन्याचे. त्यानंतर आम्ही पटपट सगळं आवरलं आणि निघालो माझ्या माहेरी. सकाळचं वातावरण खूप छान होतं, खूप भारी वाटत होतं. त्यानंतर फायनली आम्ही माझ्या माहेरी पोचलो. तिथे माझा भाऊ थांबलेलाच होता व्हिडिओ घेण्यासाठी. त्याने छान अशी आमची क्लिप घेतली. त्यानंतर दीदी आणि दाजी आले, त्यांची छोटीशी क्लिप घेतली. आईने खूप छान असं स्वागत केलं, छान डेकोरेशन वगैरे केलं होतं, छान रांगोळी केली होती. ह्या माझ्या 2 काकी आहेत म्हणजे चुलत्या. त्यानंतर छान असं आम्ही आतमध्ये आलो. मम्मीने खूप छान असं केलं होतं. जास्त काय मला व्हिडिओमध्ये घेता आलं नाही. सगळी गडबड होती, लगेच रिटर्न यायचं होतं. छान असं केलं होतं, थोडंच घेतलं. त्यानंतर आम्हाला छान असं पाटावर बसवलं. आणि याच्यात कसं होतं, 3 पाट मोठे होते, 1 पाट छोटा. दीदी छोटी आहे म्हणून तिला छोटा पाट दिला होता बसायला. त्यानंतर आम्ही बसलो, जेवण वगैरे केलं. इथं आता यांचं धोंड्यांमध्ये पैसा निघतो का धोंडा निघतो हे बघणं चालू होतं. दोघांना पण सेम एकाच टायमिंगला पैसा निघाला सुरुवातीला, आणि नंतर सेकंड टायमिंगला धोंडे निघाले. कसं आहे ना बघा, दोघांनी पण एकदाच धोंडा फोडला की ते फोडला म्हणजे ओपन करून बघितला दाबून, ते लगेच धोंडेने पैसा आणि धोंडा निघाला. त्यानंतर छान असं आम्ही एकमेकांना अनारसे भरवले, फोटो काढले. त्यानंतर मम्मीनी पप्पांनी जेवण वगैरे झाल्यानंतर दीदींची त्यांचा आधी मानपान केला. त्यानंतर आमच्या दोघाचा. छान असं मम्मीने मला साडी वगैरे छान असं दिलं. त्यानंतर आम्ही काही फोटो वगैरे काढले, खूप छान वाटत होतं. हे आता अनारशांनी जावायला ओवाळण्याची प्रथा ते करत होते. त्यानंतर आमची फॅमिली फोटो एक पण नव्हता, त्यामुळे मग म्हणलं आपण फॅमिली फोटो काढूया. ही माझी आजी आहे, आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितली असेल. आणि ही काकी आहेत दोन्ही, म्हणजे मला 7 चुलत्या आहेत, त्यातल्या ह्या 2 जणी. त्यानंतर आम्ही आमच्या दोघांचे फोटो काढले, पप्पा मम्मी, माझा दीदीचा काढला. खूप छान वाटलं सगळे एकत्र. त्यानंतर आता हे चालू होतं मामा भाचीचा पहिला धोंडा. मामाचं चालू होतं स्वतः हे सगळं. खूप छान वाटत होतं. आराध्याला पण पहिल्यांदा असं तिला पण भारी फील होत होतं. खूप छान तिनं रिस्पॉन्स दिला व्हिडिओसाठी वगैरे. त्यानंतर आमच्या दादूने तिचे पाय वगैरे छान असे धुतले, ताट वगैरे गंध वगैरे सगळं लावलं तिला, खूप छान केलं. त्याचं त्यानेच ठरवलं होतं सगळं करायचं. खूप छान वाटलं. त्यानंतर तिलाही मानपान केला, ड्रेस वगैरे दिला. ड्रेस वगैरे द्यायचं कसं म्हणजे आम्हाला सगळ्यांना दिलं, तिला दिलंच नव्हतं, त्यामुळे मग ती जरा फुगून बसली होती. मग नंतर दिल्यानंतर खुश झाली. त्यानंतर मी काकीची, मम्मीची आणि आंटीची ओटी भरून घेतली, दीदीनेही घेतली. त्यानंतर आम्ही थोडे व्हिडिओ काढले, खूप छान वगैरे छान खूप भारी वाटलं. लगेच रिटर्न यायला निघालो. थोडंसं आभाळ आलेलं होतं, पण वातावरण बरंच होतं, पाऊस येईल असं वाटत नव्हतं. त्यानंतर येताना शिदोरी वगैरे आणली होती. ते आम्ही सगळ्या आमच्या कॉलनीमधील सगळ्या बायकांना बोलवलं शिदोरी सोडण्यासाठी. माझा पहिला
अधिक महिन्याचा म्हणजे धोंडे जेवणाचा कार्यक्रम होता, त्यामुळे शिदुरी वगैरे दिली होती. ते सगळं मी व्यवस्थित मांडून वगैरे ठेवलं सगळ्यांना दाखवण्यासाठी, काय काय दिले वगैरे. तोपर्यंत बायका वगैरे आल्या. त्यानंतर आईने छान असं त्यांचं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. यात पण थोडं थोडंच घेतलेलं आहे क्लिप, मी जास्त घेतलेलं नाही आहे. असं काय असलं आपण माहेरून काय आणलं किंवा वगैरे शिदुरी वगैरे काय असेल ते असं सगळ्यांना दाखवायचं वगैरे काय असलं तर खूप छान वाटते. एकदम असं वेगळीच फिलिंग येते. त्यानंतर आता यांचं चालू होतं नाव घेऊन शिदुरी सोडायची. मग संध्याताईंनी घेतलं नाव वगैरे छान असं आणि शिदुरी वगैरे सोडली. 5 बायका असतात, पण आमच्या इथं 3-4नीच सोडली. बाकीच्या लाजत होत्या. लाजत म्हणजे 4 जणींनी सोडली, नंतर अजून 1 जणीनं केलं. बाकीच्या म्हणल्या 5 जणी मानाच्या झाल्या म्हणून. परत नंतर शिदुरी वगैरे वाटायला मी घेतली. छान असं प्रत्येकाला शिदुरी वगैरे दिली मी आणि त्यांच्या पाया पडले. छान असं मी सगळ्यांना एक एक करून शिदुरी वगैरे दिली. मी कशी दिसत होते हे मला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना शिदुरी वगैरे दिल्यानंतर आम्ही छान असे थोडेसे फोटो काढले सगळ्यांसोबत. खूप छान वाटलं फोटो वगैरे काढल्यानंतर. तर माझा असा गेला धोंडे जेवणाचा दिवस. खूप छान गेला, मला तर खूप भारी वाटलं. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ किंवा व्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अशाच अजून नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.